युतीबाबत काल जो उत्साह दिसला तो याआधी का दिसला नाही? ठाकरेंचा विचार अचानक कसा बदलला, असा सवाल मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी उपस्थित केलाय. तसंच शरद पवारांच्या सोबत जाताना विचारलत का? काँग्रेस सोबत जाताना नगरसेवक आणि आमदारांच्या बैठका घेतल्या होत्यात का, असा खोचक सवालही संदीप देशपांडेंनी उद्धव ठाकरेंना विचारलाय. काल जो उत्साह दिसला तो ह्याच्या आधी कधी 1 वर्षापूर्वी नाही दिसला, याच्या पूर्वी 2 वर्षापूर्वी नाही दिसला. 19 वर्ष आधी मनसे स्थापन होऊन तेव्हा कधी उत्साह वाटला नाही. हल्लीच का तो उत्साह वाटायला लागला, याचा कधी विचार करणारच की नाही आपण. अचानक उत्साह का वाटायला लागला, अचानक बॅनर का लागायला लागले? हेच संजय राऊत 4 महिन्यापूर्वी आम्हाला बोलले की बाळासाहेबांचा फोटो का लावतात, ते आमच्या मुलातले लावलेले तेव्हा, बरोबर ना? मग तेव्हा 4 महिन्यापूर्वी अचानक विचार बदलण्याचं कारण काय? अचानक सकारात्मक सगळे झालं, कारण काय? काही गोष्टींची कारण तर दिसायला लागतील. माझा वेगळा प्रश्न, आज त्यांचे 20 आमदार आले, हे जर 60 आमदार आले असते तर एवढे सकारात्मक खालचे शिवसैनिक तरी असते का? मग 2017 जेव्हा आम्ही प्रस्ताव दिला तेव्हा त्यांचे शिवसैनिक तेवढे का सकारात्मक नव्हते? ज्या वेळेला योग्य वेळ असेल त्यावेळेला योग्य तो निर्णय ते घेतील. पण रोज उठून सकारात्मक आहे आता काहीतरी. त्याच्या आधी कधी विचारलं शरद पवारांबरोबर जायचं? विचारलं शरद पवार साहेबांबरोबर जाऊ का, काँग्रेस बरोबर जाऊ का, किंवा बैठका घेतल्या का नगरसेवकांच्या का आमदारांच्या? त्यामुळे या पद्धतीने माझी विनंती आहे की अशा पद्धतीने आम्हाला तुम्ही प्रेशराईज करू शकत नाही, आमच्यावर दबाव आणू शकत नाही. ज्या वेळेला जो निर्णय घ्यायचा आहे त्यावेळेला तो राजसाहेब घेतील. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.